हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे आणि आज ब्लॉग सुरू करायला खूपच उशीर झाला आहे, पण चला, कारण आज होते हरतालिका. तर हरतालिका म्हणल्यावर लक्षात आलं तर तुम्हाला हरतालिकेच्या सर्व ताईंना सर्वात अगोदर माझ्या परिवाराकडून शुभेच्छा. तर आज सकाळ सकाळ स्वयंपाक नव्हता, उपवास होता आणि ते पण नव्हते जेवायला. तर म्हटलं चला मग, कारण आता सगळ्यांना तर माहीतच आहे गौरीचा सण जवळ आलेला आहे आणि आपल्याला एक एक काम आवरता टाईम चालला आहे. कारण अजून भरपूर लय कामं पडलेत आणि गौरीचं किती आवरावं लागतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर ह्या वर्षी थोडं पावसाने हे दिल्यामुळं निवांत होतो, दमादमाने चाललं आहे. रोज घरीच आहे म्हणून थोडं थोडं चाललं आहे, नाहीतर 2 दिवसात उरकून घ्यावं लागत असतं दरवेळेस. पण ह्यावेळेस जरा दमादमाने चाललं आहे. तर आज सकाळ सकाळ इथं सगळं साफसफाई केली, कारण गवत बिवत भरपूर झालं होतं. आत्ताच मध्ये काढलं होतं, तुम्ही तर बघितलंच मागच्या ब्लॉगमध्ये. तर परत झालं होतं इथं गवत. तर सगळीकडून इथं असं हे करून घेतलं, गवत काढून घेतलं, पण सगळं झालं नाही, अजून भरपूर राहिले काढायचं गवत. कारण आता सण म्हणल्यानंतर सगळंच घरातलं आवरायचं आणि बाहेर बी आवरावंच लागणार आहे, सगळं स्वच्छता करावंच लागणार आहे. तर इकडं आहे ना, हौदाचं पाणी सारखं हौद गळतो, हौदाचं पाणी बदा सारखं खाली गळत असतं. त्याच्यामुळं तिथं तर भरपूर चिखल आहे, तिथं नाही हे करतायत. आता पाहू ह्या वर्षी जर उन्हाळ्यात जमलं ना तर तिथं 2 ट्रॅक्टर मुरुम टाकू आणि हौदाला प्लास्टर करून घेऊ, म्हणजे हौद पण गळणार नाही आणि तिथं सारखं वल्लं रोवून गवत पण होणार नाही. तर इकडून पण थोडंसं काढलं इथं आणि मालकाने निम्मच उचललं, निम्म तिथंच पडून दिले आणि पाठीमागून काढायचं आहे अजून गवत भरपूर सारा घराभोवताली दारात. तरी बघा, काय म्हणतात ना, लक्ष्मी जिथं हात फिरेन तिथं लक्ष्मी असती, तसं गवत काढलं तर स्वच्छ वाटू राहिले. पण अजून मी ना झाडलं नाही तिथं, कारण मला दुसरं काम आवरायचं राहिलं होतं घरातलं. जेवायला करायचं होतं, खायला काहीतरी, म्हणजे जास्त उपास आहेच पण खायला पण करायचं होतं आणि पूजा पण मांडायची होती. त्याच्यामुळं म्हणलं अगोदर आता घरातलं उरकून घेते, नंतर परत बाहेरचं उरकीन. तर हरतालिकेची पूजा आज सगळेच मांडते, सगळ्याच ताईंनी मांडलेली असणार आहे, म्हणजे मांडतातच. तर आपल्याला पण मांडायची मी तयारी केली. त्याला काय असतं ना, पेरू, सीताफळ, मकाचं कणीस, भेंडी, गवार. तर हे सगळं मी आणलं आहे, केलं आहे गोळा. आता फक्त पूजा मांडायची राहिली. तर चला मांडू पूजा. आणि हो, तुम्हाला एक कालच्या ब्लॉगमध्ये सांगता ब्लॉग मोठा होत होता म्हणून राहिलं, कारण मी म्हणलं मी घराला कलर दिला आहे, घरात स्वतःच कलर दिला आहे. तर कसा दिला आहे, तर नेमकं ब्लॉग मोठा होत होता म्हणून पुढं बोलता बोलण्याच्या याच्यात राहून गेलं. तर आता तुम्हाला कलर कसा दिला आहे तो पण दाखवते. आणि मीच दिला आहे स्वतः, पेंटर काय बोलवला नाही. तर कसा दिला आहे नक्की मला सांगा कमेंट करून. तर चला मग. असला कलर दिलाय घरात, गुलाबी. कारण अजून एक राहिलेली आहे, हे बघा, अजून एक भिंत राहिलेली आहे. पण ती का ठेवली की रॅक काढायची ना, सगळे डब्बे काढायचेत ना घासायला. तर मग म्हणलं ज्या दिवशी डब्बे ते काढू, रॅक काढू साईडला ना, त्या दिवशी हे करू. कारण काढायचं परत ठेवायचं लय वैताग होतो आणि मग त्याच्यापेक्षा आहे ना, ते घासायला काढलं की ते घासून बाहेर वाळूपर्यंत आतमध्ये तेवढ्या भिंतीला कलर देऊन घेता येईल. तर एकच भिंत राहिली आता, पण तिला आज नाही दिला, आज बाहेरचं स्वच्छ केलं. तर चला मग करू पूजेला सुरू. कारण ब्लॉग घ्यायला कुणीतरी नसतंच तिथं, पण आता पूजा मांडल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते कशी मांडली. आणि आमच्या इथं आहे ना,
तुम्ही तर प्रत्येक ब्लॉगमध्ये बघताच, कारण कोणता सण आला तरी आम्ही आवरलेलं नसतं. असं म्हणजे रेग्युलर साडींवरच कोणती पूजा केली जाते. कारण इथं रानच्या वस्तीला कुठं जायचं नाही, कुणाकडे जायचं नाही, शेजारी नाही, पाजारी नाही. एकटी वस्ती, तुटक वस्त्या आहेत पण तुटक तुटक आहेत, लांब लांब आहेत. त्याच्यामुळं मग रेग्युलर साडीवरच पूजा करतो आम्ही काही आवरीत नाही, म्हणजे दुसरी साडी घालीत नाही, मेकअप करीत नाही. हाय असं आपलं रोजचं जसं आहे तसं. आणि त्यात कसं असतं, साडी घातली की थोडी फोटोशूट हे ते करतं माणूस, पण आपल्याला एवढा वेळ नसतो. कारण आपल्याला हे काम, पूजा झाली की लगेच दुसऱ्या कामाला सावध व्हायचं असतं. कारण काही ना काही आपल्या पुढं जाणारचं म्हणा, शेळ्याचं म्हणा, कोण थका होईना, रानातलं व्हायना, कोण थका होईना, काम आपल्या पुढं उभं असतं. तर आपल्याला त्या कामासाठी जावं लागतं. मग चांगली साडी घालून आपण किती वेळ फिरणार? मग तासासाठी ना अर्ध्या तासासाठी ते आवरायला परवडत नाही आणि कंटाळ येतो घालायचं, काढायचं, ठेवून द्यायचं. त्याच्यापेक्षा मग आम्ही नाही आवरीत, असंच असतो रेग्युलर साडीवर. तर चला दाखवते तुम्हाला पूजा. ब्लॉगला कंटिन्यू राहा, मी कशी केली. माझ्याकडून काही चुकलं हुकलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला जशी येते आणि जसं जे अवेलेबल आहे त्याच्यातच मी पूजा करते. तर करणार आहे. तर चला मग. तर झाली मैत्रिणींनो माझी पूजा. आणि पूजेला आज थोडंसं अधुरं वाटत होतं, कारण त्याला फुलं, चाफ्याचे पान, बेलाचे पान हे कमी होते. पण बेलाचे पान आणायला मला झालं नाही इतक्या लांब. तर मी जाणार आहे बेलाचे पान आणायला. बेलाचे पान आणल्यावर मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर अशी केली मी छोटीशी पूजा. अशी झाली आपली पूजा. तुम्ही तर बघितली, साधी सिंपल जशी असन तशी. कारण बेलाचे पानं पण नाही भेटले, बेलाचे पानं नाही आणले मी, कारण मला जायलाच वेळ नाही भेटला. पण थोड्या वेळच्याने जाऊन मी नक्कीच आणणार आहे, कारण थोड्या वेळच्याने बेलाचे पान वाईन आता, कारण आत्ता पूजेच्या वेळेस नव्हते. तर नसू द्या, सगळं एका हाती व्हायचं म्हणल्यावर थोडं हेच होतं. तर हलकासा पाऊस पण चालू झाला आहे, तुम्ही बघताय बघा, असा पाऊस चालू झाला आहे आपला. तर मला जायचं होतं बरं का बेलाची पानं आणायला, पण माझं मन चाललं आहे जाऊ की नको, काय करावं ते समजाना. अजून थोडं घरातलं काम राहिलं आहे. तर बघते. चला ब्लॉगला तसं कंटिन्यू राहा, पुढं भेटूच. तर इथं बेलाचे पानं, फुलं सगळे आणलं आणि देवाला वाहिलं. पण आत्ताशी खरं पूजा केल्यासारखी वाटू राहिली, कारण फुलांशिवाय पूजा अधुरीच आहे असं वाटतं. तर आज पूजा जेवढं म्हणजे मनात इच्छा होती ना, पूजेला हे पाहिजे होतं ते सगळं मला भेटलं आणि पूजा पण व्यवस्थित झाली. तर मैत्रिणींनो, नंतर खूप उशीर झाला बेलाचे पानं ते आणायला, तर मी काही शूट केलं नाही. तर असा होता मग आपला आजचा ब्लॉग. चला मैत्रिणींनो, काय म्हणतात ना, मनात भाव असला तर सगळं जिथले तिथं होतं. तर तसंच मी बेलाचे पानं आणायला, जसं की तुम्हाला मगाशी म्हणलं होतं, मी जाते बेलाची पानं आणायला. तर बेलाची पानं आणायला गेले, तिथं सगळं भेटलं. डाळिंब भेटलं, फुलं भेटले, चाफ्याचं पान भेटलं, बेलाचे पान भेटले, सगळं भेटलं आणि सगळी पूजा व्यवस्थित झाली. पण पाट थोडासा छोटा पडला. मोठ्या पाटावर भागवत कथेचं वाचन चालू आहे ना सध्या, तर ते ठेवलेलं आहे, त्याच्यामुळं मोठा पाट नव्हता. तर छोट्या पाटावरच मांडली. तर तिथं जरा थोडीशी, आणि नेमकं तिथं अडचण पण आहे, देवघरापाशी मोकळी जागा नाही आहे. तर चला, काही का असाना, पण व्यवस्थित पूजा झाली. आणि सगळं सामुग्री आयत्या वेळेस सगळी सामुग्री भेटली, याला महत्त्वाचं आहे. कारण नाही का, काहीच तयारी नव्हती, कुठून काहीच आणलेलं नव्हतं. अचानक पूजा करायला घेतली, म्हणलं आता पूजा करून घेऊ. पण मग आता काय आणायचं, तर मग सीताफळ ते तर होतंच आपल्या इथं, मकाचं कणीस पण होतं, सीताफळं पण होते, पण फुलं नव्हते, बेलाचं पान नव्हतं. यांना सकाळी आणायला सांगायचं ना, तर माझ्या लक्षातच नाही राहिलं. आणि हे गेले बाहेर म्हणजे कार्यक्रमाला गेले ते. तर हे कार्यक्रमाला गेले, मग आता बेलाची पानं कोण आणून देईल? लई लांब होतं ते झाडं आणायला, तिकडं रस्त्याच्या कडेला वस्ती आहे ना, तर तिथं होतं ते बेलाच्या पानाचं झाड, बेलाचं. पण मग म्हणलं आता एवढ्याला मग कोण आणायचं? नंतर माझ्या लक्षात आलं, मी आणलं इथं आमच्या शेजारी जावाच्या तिथं पण आहे छोटं बेलाचं झाड. म्हणलं बघू, पण त्यांनी म्हणलं आज तोडली असतील, आहेत का नाही काय माहिती.
हो म्हणलं बघू असले तर. मग मी गेले तिथं तर मला सगळं भेटलं. चाफ्याचं पान, फळ, फूल सगळं भेटलं आणि व्यवस्थित पूजा झाली. काय होतं ना, पूजा करायची म्हणलं तर सगळं जर व्यवस्थित असलं तरच माणसाच्या मनाला थोडं समाधान वाटतं. नाहीतर काही आहे आणि काही नाही, मग ती अधुरी पूजा केल्यासारखी पण वाटत नाही. तर झाली माझी पूजा पण व्यवस्थित आता. आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 6. तर बकऱ्या सोडल्या होत्या मी, शेळ्या चारून आणल्या आणि आता बसले इथं थोड्या वेळ, कारण आता स्वयंपाकाची तयारी करावं लागणार आहे. आणि सकाळी इथं बघा सगळं स्वच्छ केल्यामुळं किती आता छान वाटतंय आणि पटांगण पण मोठं वाटतंय. काय होतं ना, सध्या पाऊस थोडा 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 चालू असतो सारखा, तर मग येतं गवत उगतच सारखं किती काढलं तरी. पण आत्ता काढलं होतं मधी, तुम्ही तर बघितलंच. पण आता परत झालं होतं गवत. मग म्हणलं चला आता सणासुदीचं परत ते दारात बरं नाही वाटत, मग काढलं. इकडून राहिलेलं आहे ते आता उद्या सकाळी बघन त्याला काढीन. आणि झाड पण थोडंसं खालून परत त्याला पालवी फुटली तर ते पण छाटून व्यवस्थित करते सकाळी. आता थोडं थोडं आवरायचं काम चालू आहे, जसं आवरण तसं. तर चला मैत्रिणींनो, हा आता आपला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.